झालेला आहे जगदीशजी डोळस साहेब तसेच आमचे सागरजी सोनवणे उर्फ बॉबी यांच्याबद्दल काय बोलावंसं वाटतंय तुम्हाला? रिकीज साहेबांबद्दल म्हणायला गेलं तर आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅच मध्ये त्यांचं नाव ऐकत आहोत. अगदी आपण पाहायला गेलं तर मी म्हणेन प्रत्येक खेळाडूंसाठी ते प्रोत्साहित करण्यासाठी हे जे कॅश प्राइज लावतायत. परंतु आता थोडा वेळ झाल्यानंतर आपण पाहिलं असेल जसं जसं गर्दी वाढली तसं तसं आमच्या साहेबांनी अजून विचार केला की खेळाडू जाऊ द्या बाजूला, आमचे प्रेक्षक राजे महत्वाचे आहेत. कारण प्रेक्षक राजांपासून आपण पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा प्रेक्षक राजे जास्तचे गर्दी करत असतात तेव्हाच मात्र मॅचला तितकीशी मजा येत असते. आणि आता साहेबांनी ते ओळखलं आणि आता कॅश प्राइज आपण पाहत आहोत आमच्या प्रेक्षक राजांसाठी देखील आहे. त्याचमुळे मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून आपण मान्यवरांचा आभार व्यक्त करूयात. यस, मॅन ऑफ द मॅच जो या मॅचचा आपण पाहायला गेलं तर ठरलेला आहे खेळाडू या मॅचचा कल्पेश पागी ठरला या मॅचचा हिरो. व्हेरी वेल डन कल्पेश पागी. नक्कीच आपण जरा लहान मुलांनी जरा मागे यायचं आहे विनंती असेल तर. अर्षद पुन्हा एकदा आपण जर काही मॅन ऑफ द मॅच ची कॅप वितरित केल्यानंतर पुन्हा एकदा अनिलजी खाडे साहेब आपल्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची कॅप देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे कल्पेशला. अनिलजी खाडे साहेब फार मोठं योगदान देतात आम्हाला, प्रत्येक वर्षी योगदान असतं त्यांचं. नक्कीच आपण मित्रांनो पाहत आहोत कैलासवासी तुकारामजी घागस साहेब यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहोत प्रत्येक मॅचला एक आकर्षक कॅप मात्र आम्हाला पुरस्कृत झालेले आहे. कुमार सिद्धेश तुकाराम घागस यांच्याकडनं आम्हाला हे मोलाचं सहकार्य राहिले. त्याचमुळे आम्ही सिद्धेशजी तुकाराम घागस साहेबांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण केलेलं सहकार्य हे अमूल्य राहील. आपण केलेलं सहकार्य आमच्यासाठी भरपूर महत्वाचं होतं. आपल्या मनापासून आभार व्यक्त करत आहोत. झाली आहे सुरुवात, भव्य स्वागत. पहिला चेंडू पहिलाच बॉडी लाईनच्या बाहेर आणि झेल कदाचित पकडला असावा तिकडे प्रेक्षक राजानं. पकडलाय का? तर 1100 रुपये आणि लगातारचे 3 चौकार आले तर 500 रुपये सन्माननीय जगदीशजी डोळस साहेब यांच्याकडनं हे कॅश प्राइज आलेला आहे. आलाय पहिला षटकार. बॅट्समन बबलू खाडे, प्रवीण गोडे आणि बबलू खाडेची जोडी. स्लो चेंडू होता समोर, लेंथ पिक केली, बॉलला पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर. 2 चेंडू 2 भव्य षटकार. फलंदाजी म्हणावं लागेल. हर्षद आपण जर का म्हणायला गेलं तर या फलंदाजाचा बोलबाला गेल्या 8 दिवसापासून होतोय. काय बोलू या फलंदाजाबद्दल आपण हर्षद? नक्कीच आपण पाहत आहोत काय लाजवाब फलंदाजी. यापेक्षा मात्र प्रेक्षक राजांना मजा जास्त येऊ शकणार नाही कोणती. अगदी 2 चेंडू आणि 2 षटकार लगातारचे ठोकलेत. स्ट्रायकर बॉलरच्या विरोधामध्ये आपण अटॅकिंग फलंदाजी पाहत आहोत बबलू खाडेची. तिसरा आला तर आपण पाहत आहोत जगदीशजी डोळे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. विलास शिंदे यांच्याकडनं देखील 300 रुपये आणि पहा 3 चेंडू 3 षटकार. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर, झेल पकडला. खाडे ऑन फाय नाव. यावेळेस बरसलाय हा खेळाडू बबलू खाडे. त्याच्यासाठी 1100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचले जगदीशजी डोळे साहेब यांच्याकडनं. काय लाजवाब कामगिरी. झेल बाहेर पकडला तर 200 रुपये आहेत मित्रांनो. प्रेक्षक राजावर सज्ज राहा तिकडे. आपल्यासाठी घरपोच सेवा चेंडू येत आहेत, लक्षात घ्या आणि झेल पकडा. झाला धावा 18. तसेच बरोबर संघाचे सर्व शिरीष भाऊ निकम यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लेंथ मागे खेचली, गती कमी केली आणि हा चेंडू मात्र हाताळलाय. 3 चेंडूवरती 3 षटकार आल्यानंतर सुटकेचा निश्वास गोलंदाज किरणनं आता सोडलाय. 4 बॉल टाकले तरी धावा झाला टोटल 18.
हवा के संग संग गटा के साथ साथ चेंडू मात्र अगदी आपण पाहायला गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेले आहेत यावेळेस चांगला चेंडू बॅटची कडा लागल्यानंतर बॉल चालला शॉट फाईन लेगला तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल बबलू खाडेच्या खात्यामध्ये ही सिंगल धाबा झाल्या टोटल 19 आणि या 19 धाबा स्कोर कार्ड वरती देखील दिसत आहेत आणि याच 19 धाबा बबलू खाडेच्या नावावरती देखील राहतील आता काय प्रवीण गोडे स्ट्रायकर एंडला आहे हवेच्या विरोधामध्ये आता फटके खेळावे लागतील स्ट्रायकर एंडला आता लेफ्ट हँड बॅट्समन आहे हवेच्या विरोधी दिशेने मात्र त्याला फटके खेळावे लागतील कारण राईट हँड बॅटरसाठी हे अॅटमॉस्फिअर भरपूर चांगलं आहे वातावरण चांगलं आहे कारण हवा तिथेच वारा तिथेच मारा मात्र होऊ शकते यावेळेस विरोधी दिशेमध्ये फटके खेळावे लागतील समोर खेळण्याचा प्रयत्न कही पे निघा कही पे तीर चेंडू अगदी पाहायला गेला तर ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आहे फिल्डर आहेत एक सिंगल मिळाली ओव्हरची होते समाप्ती स्ट्राईक पुन्हा एकदा प्रवीण घोडेकडे राहील आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा झाला टोटल 20 धावा धावफलकावरती आहेत प्रवीण साठी देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे विलासजी शिंदे साहेब यांच्याकडनं ही कॅश प्राइज आलेला आहे चला थोडस लवकरात लवकर सामना चालू करा आणि थोडस स्पीडअप देखील प्रत्येक मॅचला द्यायचा अजून आपल्याला महत्वाचा मॅच खेळवायचा आहे अगदी आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हरचा खेळ आणि पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात लिंगा आता गोलंदाजी ट्रॅक वरती सॉरी बाळू हा गोलंदाज आहे कदाचित लिंगाला थोडस मागे ठेवलंय बाळू हा गोलंदाजीसाठी आलाय पाहूयात कमबॅक होईल की पुन्हा धावा काढल्या जातील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांचे तुडुंब गर्दी करतायत आज आपण पाहत आहोत सगळेच पूर्णपणे कसारा नगरीच मात्र या मैदानाचा ताबा घेतलाय त्यांना यावेळेस देखील फटका चांगला हो काय झेल पकडलाय लिंगासाठी हो जाऊ द्यात आणि या झेल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज व्हॉट अ कॅच टेकन बाय लिंगा काबिले तारीफ कॅच शिरीषजी निकम साहेब यांच्याकडनं या झेल साठी 500 रुपये झेल मित्रांनो आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात लिंगासाठी लाजवाब झेल पहा काय झेल पकडलाय एकाच हातामध्ये आणि अलगत हा झेल पकडलाय आणि हा पकडलेला नाही तर चिपकला देखील असं म्हणायला हरकत नाही लाजवाब झेल लिंगासाठी आपण कौतुक करूयात लिंगाचं काय सरळ फटका रेषेमध्ये होता चेसिंग करत असताना पहा हा झेल पाहतच राहावा एक बार देखो 1000 बार देखो ये देखने की चीज आहे मित्रांनो अगदी हा झेल मात्र लिंगाने पकडलाय आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड पुन्हा एकदा दाखवलाय बरोबर संघाकडनं लिंगा या खेळाडून पहिला विकेटचं बदल धावा झाला 20 वरती पहिला धक्का क्या शुरुआत दी थी बबलू खाड़े ने 5 गेंदें खेली है 19 रन पर बैटिंग करते हुए बालू को यहां पर सफलता मिलती हुई पहली गेंद पर विकेट अर्जित की है बहुत बेहतरीन कैच फटका फसला विकेट मिळू शकते लिंगासाठी हा झेल आता सोपा असेल कारण कठीण त्याने झेल पकडला आता हा त्याच्यासाठी सोपाच होता पकडलाय झेल संपलाय संदीपचा खेळ बॅट्समन आउट दिले का यस पैसे जमा झालेले आहेत शिरीषजी निकम साहेब यांचे झेलसाठी 500 रुपये होते आता लगातारचे 2 विकेट आले जर तिसरी आली तर जगदीशजी डोळस साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी बॅट्समन न्यू बॅट्समन रोशन सॉरी किशोर आपल्याला पाहायला भेटतोय 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत गती परिवर्तन चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला भेटलं पुन्हा एकदा लिंगाला अगदी बिझी ठेवलं या मॅच मध्ये फिल्डिंग चांगली झाली एक सिंगल फक्त मिळू शकते सिंगलच्या मदतीने टोटल धाव फलक पोहोचलाय 21 धावा ऑन हॅट्रिक बॉल वरती आलेली सिंगल अजून चर्चा होते म्हणजे तसेच
चांगली अशी आहे, पुन्हा एकदा गोलंदाजाला संधी आहे. जर का एसटी उद्ध्वस्त केली म्हणजे नक्कीच बोर्ड आउट केला तर 300 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ते म्हणजे पोलीस पाटील अशोकजी कडक साहेब यांच्याकडनं. यस, इट इज व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. खराब चेंडू थोडासा राहिला आहे, परंतु आता मात्र रेफर यस जो डिसिजन पंचांना दिलेला होता स्टॉप सिग्नल तर व्हाईट बॉल आहे, परंतु त्याच्यानंतर चॅलेंज केलं या डिसिजनला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. पाहूयात हा चेंडू कशा पद्धतीने राहिलाय. एक अँगल क्रिएट करून हा चेंडू टाकलाय आणि त्यानंतर आता पाहणी होईल. जाऊया टेक्निकल रूम मध्ये, तिथे आहेत आमचे थर्ड अंपायर या चेंडूची पाहणी करतायत. अँगल क्रिएट करून टाकला होता हा बॉल, बाहेर चाललाय, परंतु किती बाहेर चाललाय हे मॅटर करेल. पाहूयात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे असं थर्ड अंपायर आम्हाला सांगतायत आणि त्याचमुळे हा डॉट बॉल म्हणजेच जो रिव्ह्यू होता अशा पद्धतीने आम्ही उल्लेख केला की एक अँगल क्रिएट करून तो गोलंदाजी करतो आणि त्याचमुळे सगळं काही पाहणी केल्यानंतर थर्ड अंपायर आमच्यापर्यंत सोपवलं की हा फेअर चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. धावा झाला टोटल 21, 2 विकेट गेलेत एकता कसारा संघाचे. फुल टॉस होता, तोहफा था, तोहफा दोनों हाथ से कबूल किया, इस गेंद को भेज दिया बॉडी लाइन के बाहर. यह होता हुआ बिग वन सिक्सर. यस, बॉलची पाहणी पुन्हा केली जाते. आमच्या ऑपरेटर कृष्णा सरांना बिझी ठेवलंय या मॅच मध्ये. आदरणीय संतोषजी जाधव साहेब हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण संतोषजी जाधव साहेब आपला देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. बॉलची पाहणी होते, वेस्टेज हाईट आहे की नाही याची पाहणी होते. बबलू नंतर षटकार मारलाय, परंतु पाहूयात. चला दुसऱ्या अँगल ना आपण चेक करूयात. हा चेंडू अगदी हा चेंडू फुलटॉस तर आहे, परंतु कमरेच्या वरती आहे की खाली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, परंतु फुल टॉस वरती फुल टोल वसूल देखील झालेला आहे. लँडिंग होते ज्या पद्धतीने एरोप्लेन लँड होतो, डीप होते त्या पद्धतीने हा चेंडू देखील खाली येत होता आणि त्याचमुळे पंचांनी सांगितले की हा फेअर चेंडू आहे. फुल टॉस वरती षटकार. धावा झाला 27, 1.5 खेळ समाप्त. शेवटचा चेंडू समोर चेंडू होता ब्लॅकच्या स्लॉट मध्ये, जाईल पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क, इट्स आउट ऑफ द लॉट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भेटेल. विनंती करतो की टॉस का बॉक्सच्या समोर कोणी उभं राहायचं नाहीये. सर्वांना विनंती करतो मी जरा बाजूला उभं राहायचं आहे. त्याचपूर्वी आपण जाऊया यथोचित मान सन्मानाकडे. संतोषजी जाधव साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, ते आपला देखील इथे मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो मंगेश गांगाड आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. संतोष जाधव यांचा, संतोष जाधव यायचंय, आपण जरा मान सन्मान स्वीकारायचा आहे. यष्ट उद्ध्वस्त केलं तर 300 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. आमचे मार्गदर्शक अशोकजी कर्डक साहेब, कसारा पोलीस पाटील आहेत ते. किशोर यांच्या बॅटबंद फटका आपल्याला पाहायला भेटतो. फक्त दिशा दिली गेली, बॉल चाललाय कव्हर मध्ये, फिल्डर आहेत. एक सिंगल कंप्लीट, दुसरी सिंगल कंप्लीट. यावेळेस मिळती विकेट. बबलू खाडे, धोक्याची घंटा वाजली आणि आता धडधड वाढली आहे. बॅट्समन आउट. किशोरनं चुकी केली आणि आता परतावं लागेल बबलू खाडेला.
कव्हर मध्ये फिल्डर होता, 2 धावा तर कंप्लीट झाला. तिसऱ्याचा प्रयत्न करायला हवा होता का, की ही चुकी किशोरची राहिली, त्याने पॉपिंग क्रीज सोडली. आणि आता दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला मात्र इथून बबलू खाडेला डगआउटला जावं लागलंय. 8 बॉल तो खेळला होता आणि त्यानं 5 षटकार मारले होते. आता तो देखील चालला डगआउटला आणि नवीन फलंदाज आता येतो रोशन. 2+ विकेट. धावा झाला टोटल 35 झालेत आणि त्याच्यामध्ये कदाचित अजून देखील धावा ऍड होतील का पाहूयात. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल झाला बॉडी लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द प्लॉट. षटकार. झेल पकडण्यासाठी प्रयत्न देखील करत नव्हता, परंतु साहेबांना जसं पारितोषिक लावलं आता तुडुंब गर्दी होते झेलसाठी. यावेळेस परफेक्ट यॉर्कर झाली आहे दांडी गुल. बॉलर आहे पॉवरफुल. लिंगाच्या खात्यामध्ये विकेट. धावा झाला टोटल 41. 2.3 चा खेळ समाप्त झालाय. लिंगाच्या खात्यामध्ये ही महत्वाची विकेट. अगदी त्यानं क्लीन बॉल केलंय, दांडी गुल केलेली आहे आणि काय गोलंदाजी होते. षटकाराचं प्रत्युत्तर पहा कशा पद्धतीने लिंगानं दिलं या मॅच मध्ये. अगदी यावेळेस एकनाथजी डगळे सध्या तरी स्ट्रायकर एंडला आहेत. समोर आहे लिंगा. लिंगाचा हा चेंडू पहा काय तेज तरार राहिलाय. लेंथ मध्ये पडल्यानंतर इतका बाउन्स मिळतोय, हे कौशल्य आहे. खांद्याचा वापर चांगला होतोय, अचूक टप्पा मध्ये मारा होतोय आणि लिंगाचा हा डॉट बॉल पाहायला भेटलाय. एकनाथ दगडेला चांगली अशी संधी. 1 षटकार मारल्यास 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. जगदीश डोळस यांच्याकडनं चौकार मारला तरीही 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ते जगदीश डोळस यांच्याकडनं. तसेच योगेश उबाळे यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं रोख पारितोषिक. लगातार 2 डॉट बॉल खेळतायत. 41 झालेत. तिसरा चेंडू डॉट गेला तर बॉलरला 101 रुपयाचं पारितोषिक होतं सागर उबाळे यांच्याकडनं. दरम्यान 1 धाव पूर्ण. आणि पाहता पाहता 2 धावा आता देखील कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झाला. या ओव्हर मध्ये फक्त 10 धावा आल्यात. धावफलक पोहोचले 3 ओव्हर मध्ये. 4 विकेट गेल्यानंतर 43 धावा. 43 झालेल्या आहेत. एकटा कसारा संघ. आशिष गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. काही मॅचेस मध्ये या गोलंदाजाला आम्ही स्ट्रायकर बॉलर देखील पाहिलं होतं. काही मॅचेस मध्ये 2ऱ्या ओव्हर मध्ये देखील त्याचा वापर झालाय. काही मॅचेस मध्ये 3ऱ्या ओव्हर मध्ये देखील त्याचा वापर झालाय. परंतु या मॅच मध्ये पहा मेगा फायनल मध्ये 4थ्या ओव्हर मध्ये डायरेक्ट त्याचा वापर झाला आशिषचा. पाहूया धावा रोखावा लागतील. लिंगाने चांगले कमबॅक करून दाखवले या मॅच मध्ये. समोर आहे किशोर. किशोरला आता जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल. या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचे आहेत. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष जाधव यांच्याकडनं काय फटका सजवला त्याचबरोबर येतोय दणदणीत कणकणीत KPL षटकार. बॉन्डी लाईनच्या बाहेर पाठवला. फटक्यामध्ये वजन. धावा मिळाला तर अर्धा डझन. 6 धावा. टोटल धावफलक 49. शॉट प्लेन पुन्हा एकदा पंच केलंय. हॅमर केलंय या चेंडूला. चेंडू 100 कव्हर मध्ये आहे. फिल्डर धावतायत. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी देखील कंप्लीट झाली. आता तिसऱ्याचा प्रयत्न नाही होणार, कारण किशोरच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात आणि त्याचमुळे स्ट्राईक त्याला मिळणं गरजेचं आहे असं सांगतायत. या 2 धावा मिळाल्यानंतर धावफलक 51. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
50+ धावा झाल्यात एकटा कसर संघ, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 51 धावा धाव फलकावरती आहेत. 3.2 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुन्हा एकदा दुर्वर्ण खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतो गुडलेंदा पडल्यानंतर बाहेर झालाय चेंडू आणि त्याची छेडछाडी करण्याचा प्रयत्न. हा चेंडू आता चांगला राहिला आशिषचा. आशिषनं पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. या सिरीज व्हाईट बॉल. एक्स्ट्राचे अजून एक धाव. पुन्हा एकदा आमचे मोठे बंधू सागर उर्फ बॉबी सोनवणे यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. किशोर यांनी जर काही चेंडूवरती षटकार मारलास तर नक्कीच 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यस, हा देखील व्हाईट बॉल आणि आता धावा संख्येमध्ये वाढ होते. धावा झाल्या टोटल 53 झालेल्या आहेत धावा. 4च ओव्हरचा मॅच आहे. शेवटचा षटक आपण पाहत आहोत. आशिष एक्स्ट्राचा धावा खर्च करतोय. लगातारचे 2 व्हाईट बॉल आलेत. यावेळेस पुन्हा हॅमर केलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आता दूर राहिले. चेंडू मात्र जाईल का पाहूया. फिल्डिंग चांगली झाली. बॉल फेकी होते. बॉल लावला जाईल. एकनाथजी दगडे भरपूर फास्ट आहेत. नॉन स्ट्राईक एंडला पोहोचले. धावा मिळाल्या 2. आदरणीय शांतीबाई शेजवळ आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती. तसेच दिलीपजी सावंत साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मी या केसीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचपूर्वी जाऊया आपण. पुन्हा चेंडू हवेमध्ये. आता चान्स कमी आहे परंतु पहा संधी मिळाली फिल्डरला आणि त्या संधीचं सोनं होत आहे. किशोरच्या खात्यामध्ये अजून 2 धावा. धावा झाला टोटल 57. 57 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. राहिला आता काय शेवटचा बॉल. शेवटचा या इनिंगचा या ओव्हरचा शेवटचा चेंडू. पाहूया टार्गेट किती सेट केलं जाईल. 57 झाल्यात. एखादा बिग हिट आला तर 63 पर्यंत जाऊ शकते टार्गेट आणि जर डॉट बॉल आला तर 57च राहतील. पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल शेवटच्या बॉल वरती. या चेंडूवरती षटकार मारला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सागर उर्फ बॉबी सोनवणे यांच्याकडनं. धाव मिळणार नाही. अशी धाव तुम्हाला मिळणार नाहीत. त्याचमुळे विकेट देखील गृहीत पकडली जाणार नाहीत आणि इथून होतोय हा डॉट बॉलशी सांगता. टार्गेट सेट झालाय. 57 झालेत. करायचे 58. 57 झालेत. 58 करायचं लवकरात लवकर फास्ट. एकटा कसारा संघ आपण फिल्डिंग करण्यासाठी या. नक्कीच हर्षद, आपण वारंवार या कसारा नगरीचा आपण खेळ बघत आलात. या खेळाडू बोलत आलात. आपण गावामध्ये जर का बघायला गेलं तर कसारा गावामध्ये काय खेळाडू बनतात. या बनण्यामागे जे आहे ते आमचे जर का प्रेक्षक वर्ग जर बघितला, जे मान्यवर आहे ते वारंवार आम्हाला जे प्रोत्साहित करतात, त्या मान्यवरांबद्दल आपल्याला काय वाटतंय हर्षद, की मान्यवर आम्हाला प्रोत्साहित करून आमचा खेळचा जी श्रेणी आहे ते वाढवतात, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? नक्कीच या ठिकाणी मंगेशजी आपल्या सर्वांसमोर व्यक्त होताना आनंद होत आहे की या कसारा पंचक्रोशीमध्ये अनेक दर्जेदार खेळाडू आहेत आणि या सर्वांना हक्काचं व्यासपीठ जे उपलब्ध करून देतात, अर्थात कसारा क्रिकेट असोसिएशनचे सर्व कार्यकारी मंडळ, आणि नक्की त्यांचं धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण भविष्यामध्ये आपण पाहूयात की या धोबेपाडाच्या या सावर्धन क्रिकेट स्टेडियम मध्ये एक चांगले असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. यस, धन्यवाद सुभाजी कारवर सर. आणि सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती हे प्रेक्षक असे पाहायला भेटतात. तुडुंब गर्दी केलेली आहे या मैदानावर. अगदी आपण पाहत आहोत चारी बाजूला फिल्डर सॉरी या प्रेक्षक राजे चारी बाजूला पाहायला भेटतात. हे पहा धरती प्रेक्षक, काही देखील माता भगिनी देखील पाहायला भेटतायत. मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत. अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. आणि त्यानंतर आपण पाहत आहोत अगदी छोटे बालगोपाल देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने वरिष्ठ नागरिक देखील काहीशे पाहायला भेटत आहेत. यंग तरुण देखील पिढी देखील भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आज संडे आहे आणि त्याचमुळे फंडे करण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचंच आम्ही स्वागत करत आहोत. ऍडव्होकेट चेतन पगारे यांच्याकडनं जर पहिल्या चेंडूवरती जर विकेट आली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पाहूयात गोलंदाज आता कोण येईल आणि त्या गोलंदाजाला संधी असेल. हे पहा तुडुंब गर्दी आणि त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी बाजूला तिथे आपण पाहत आहोत आमचे किरणजी बोंडे साहेब, यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. हे जे साऊंड सिस्टम त्यांचं होतं भरपूर चांगलं आहे साऊंड सिस्टम. आणि हे पहा साऊंड माऊली 0032 हा त्यांचा कोड नंबर आहे. आणि सध्या तरी हा आवाज याच माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो.
किरणजी बोंडे साहेबांचं देखील मनापासून आम्ही आभारी आहोत. कारण आभार मानणं गरजेचं आहे, कारण दिली गेलेली ही सेवा अगदी महत्वाची होती. आणि त्यानंतर हे रस्त्यावरती देखील काही प्रेक्षक राजे आहेत, परंतु महत्वाची सूचना असेल आपला जीव सावरा आणि त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या आपण मॅचचं एन्जॉयमेंट घ्या. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून घर बसला प्रेक्षक राजे देखील एन्जॉयमेंट घेत आहेत. आमचे काना भोईर सर भरपूर चांगली कामगिरी करत आहेत. त्याचे प्रोप्रायटर आहेत योगेशजी भोईर साहेब, यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण देखील भरपूर चांगली सेवा दिलेली आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. या इनिंग साठी देखील आपण पाहत आहोत 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर रोख रक्कम 1100 रुपये, तथा 3 चेंडूवरती 3 चौकार आले तर रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जगदीशजी डोळे साहेब यांच्याकडनं हे रोख रक्कम कॅश प्राइज आमच्यापर्यंत अगदी जमा झालेला आहे. या इनिंग साठी देखील ते लागू असेल. बिल्कुल गेंदबाजी ट्रैक पर पहला ओवर. द मॅजिक ऑफ कसारा प्रवीण गोडे. नक्कीच सचिनजी बांबळे मेजर यांनी जर का झेल पकडल्यास 101 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल योगेश उबाळे यांच्याकडनं. तसेच सागर उबाळे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक, तसेच सागर सोनवणे उर्फ बॉबी यांच्याकडनं देखील रोख एकूण 500 रुपयाचं प्राइस दिलं जाईल कॅच पकडल्यास. इस बीच एक बढ़िया गेंद, कमाल की गेंद बिल्कुल आगे रखा था प्रवीण गोड़े. गेंदबाजी ट्रैक पर है. 58 रनों का लक्ष्य है. बालू और लिंगा ओपनिंग बैटर. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आहे संतोषजी जाधव साहेब यांच्याकडनं. तसेच ईश्वरजी भांगरे भाऊ यांच्याकडनं देखील सचिन बांबळे जर का षटक हाताळलं म्हणजे ओव्हर जर का टाकली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागू केलेलं आहे ते ईश्वर भांगरे यांच्याकडनं. इस बीच स्लॉक कर दिया. टीम में प्रोटेक्शन, बढ़िया कैच, पहला विकेट का पतन. लिंगा इज बैक टू द डगआउट. जगदीशजी डोळस साहेब यांच्याकडनं. प्रवीण गोडेच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट, या मॅचची की विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. लिंगा बॅक टू द डगआउट. आदरणीय दिलीपजी सावंत साहेब कुठे असतील आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील इथे स्वागत आहे. मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 0 वरती आपण पहिला धक्का देत असताना पाहिलाय. काही मॅच मध्ये लिंगा भरपूर मॅच मध्ये हिरो ठरला होता, परंतु या मॅच मध्ये तो 0 ठरलाय. 0 वरतीच पहिला धक्का दिला आणि प्रवीण घोडेनं काय सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये फक्त त्यानं धाव खर्च केलेली नाही, परंतु विकेट त्यानं मिळवलाय. यावेळेस देखील वेगामध्ये चेंडू होता, पायावरती बॉल आदळलाय. त्यानंतर चेंडू आपण पाहत आहोत गलीमधनं थर्डमॅन मध्ये जात होता आणि पंच सांगतात आता लेग बाईज. पहिली सिंगल धावफलकाला ऍड होते. बॅटच्या स्वरूपानं धावा येणं गरजेचे आहेत. पाठलाग केला गेला या मॅच मध्ये. आपण पाहत आहोत टोटल धावफलक 57 होत आणि 58चा पाठलाग करतायत ते म्हणजेच भरवत संघ. अगदी क्लासिकल फटका. ज्या पद्धतीने आपण टेस्ट मॅच मध्ये पाहत असतो की सेल्फ डिफेन्स ज्या पद्धतीने फलंदाज करत असतात त्या पद्धतीने हा फटका खेळला होता. सरळ सरळ आपण पाहायला गेलं तर स्वतःला सेल्फ डिफेन्स केलं. अगदी जागावरती त्या चेंडूला मोडलं होतं आणि इथून आपण पाहत आहोत फक्त विकेट रोखून ठेवायची आहे त्या पद्धतीचा हा फटका होता. कारण प्रवीणचं अटॅकिंग गोलंदाजी भरपूर चांगली आहे. समोर फटका. यावेळेस मात्र हात खोलले गेले. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय चौकार. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार.
चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती प्रहार करणं हा खेळ आपण सातत्याने खेळाडूचा पाहिलेला आहे. बाळूच्या बॅटमधनं फटका आला आणि बाळूनं मात्र ते सिद्ध केलंय. खराब चेंडूवरती प्रहार केला आणि त्याने चौकार वसूल केला. धावा झाला टोटल 5. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. 18 बॉल करायचे अजून देखील 53 धावा. संदीप आणि सचिन यांना जर झेल पकडला तर 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. योगेशजी उबाळे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज आहे. तथा बबलू खाडेने देखील झेल पकडला तर त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. धावा झाल्यात 5 धावा. 101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. समोर यावेळेस श्रवण आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. दुसऱ्या ओव्हर मध्ये समोर अगदी आपण पाहत आहोत. हो इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सरळ खेळलाय. सरळ रेषेमध्ये चेंडू जात होता आणि यावेळेस आहे यस 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 मॅक्सिमम. बॉडी बॅलन्स अगदी संतुलित ठेवता आलेलं नाही तरी बॉल झाला बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. स्थिर ठेवता आलेलं नाही त्याने प्रवीण घोडेनं मात्र झेल पकडून तो गेला मात्र बॉडी लाईनच्या बाहेर. असा झेल आपण पाहिला असेल लगान पिक्चर मध्ये. हा असा झेल पकडला होता आणि त्याचमुळे इंग्लंड संघ तिथे गमावलेला होता. भारताने जिंकलेला होता तो सामना. आमिर खानने जिंकला होता तो सामना. परंतु इथे पाहूयात काय घडेल. यावेळेस बॅकवर्ड वरती जाऊन अगदी पंच केलंय. चेंडू चालला मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या अगदी लिगत चाललाय. पाठलाग चालवला जातोय. नाही चेंडू थांबणार. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आलाय हा दणदणीत खणखणीत चौकार. टोटल धावफलक आता 15 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल मध्ये 43 धावसंख्येची अजून गरज आहे. 16 बॉल 43 धावा. दिलीपजी सावंत साहेब आपण देखील इथे उपस्थित आपण व्हायचं आहे. यानंतर तर विनंती असेल धर्मवीर संघाचा संघनायक तसेच धामणी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तसेच आजचे जे मान्यवर आहेत आदरणीय अशोकजी कर्डक साहेब कसारा पोलीस आपल्या हस्ते हे नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण देखील यायचं आहे. हा चेंडू खराब फिल्डिंग. बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय चौकार. या संघाचा संघनायक आपण यायचा आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी धर्मवीर संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. तसेच आमचे मान्यवर अशोकजी कर्डक साहेब ते येत आहेत. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर गाठता आलेलं नाही. त्यांनी झेल पकडला. बॅट्समन आउट. चला धर्मवीर संघाच्या सर्व खेळाडू यायचा आहे. लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे आपण इथे. तसेच मोर्या स्पोर्ट्स धामणे आपण देखील यायचं आहे. आपले सर्व संघ इथे यायचा आहे.
अगदी हा चेंडू देखील काही वेळ हवेमध्ये आहे. झेल पकडला जाईल का? यस, पकडला गेलाय. फलंदाज बारा चेंडू मध्ये करायचे 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. चला, नाणेफेकीचा कौल होत आहे. धर्मवीर संघ विपक्ष धामणी दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल करताना पोलीस पाटील आदरणीय अशोकजी कर्डक साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा एका फ्रेम मध्ये आपण पाहतो टॉस होतोय आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये मॅच चालू आहे. यावेळेस देखील बॉटम हँडचा वापर कलात्मक फटका होता परंतु फसला आणि झेल बाद. फलंदाज आउट. नक्कीच संघ नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे. काय निर्णय असेल आपला सागर? आपण नाणेफेकीचा कौल वारंवार विजयी झालेला आहात या स्पर्धेच्या अंतर्गत. आपला निर्णय काय असेल? आता दरवेळेस आम्ही टॉस जिंकत होतो तर चेसिंग करत होतो. तर फायनलचा मॅच आहे तर प्रेशर पण असेल तर त्या हिशोबाने आम्ही पहिली बॅटिंग करणार आहोत. नक्कीच कुठेतरी निर्णय आपण बदललेला आहे कारण प्रेशर दोन्ही संघावरती खूप मोठा असेल. परंतु जर आपण बॅटिंग जर का निवडली तर ह्या बॅटिंगचा आपली स्ट्रॅटेजी काय असेल? का कुठल्या फलंदाजाला आपण खरोखर त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवाल? आता बॅटिंगला तसं ओपनिंगला मी आणि कुणाल आहोत. मग त्यानंतर जशी सिच्युएशन आली त्या पद्धतीने आम्ही बॅट्समन चेंज करणार आहोत. नक्कीच आपला टार्गेट काय सेट असेल आपल्या माइंड मध्ये? आता जर 5 ओव्हरचा सामना आपण वळूया धामणी संघाच्या संघनायकाकडे. काय वाटतंय, आपण जर का नाणेफेकीचा कौल विजय झाला असेल तर प्रथमतः आपला निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही टॉस जिंकलो असतो तर फलंदाजी केली असती, परंतु काय अपयशाच्या पुढे काही करू शकत नाही. असू दे, आम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ करण्याचा इथं प्रयत्न करू. गोलंदाजी असली तरी आम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इथे खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कुठेतरी प्रेशर असेल का तुमच्या संघावरती धर्मवीर या संघाचा? काहीच प्रेशर नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत आलेले आणि पहिल्यापासून खेळत आले. कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता आम्ही फायनलच्या मुकाबल्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि कुठल्याही आमच्या प्लेअरवरती प्रेशर नसून याच्या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा आमचा संघ फायनलमध्ये होता परंतु आम्ही हारलो होतो. परंतु यामध्ये आम्ही नक्कीच विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नक्कीच शुभेच्छा. आणि दोन्ही संघांना, संघनायकांना, संघाच्या सर्व खेळाडूंना माझी एक विनंती आहे की जो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल तो मैत्रीपूर्ण रंगला पाहिजे. दोघांनाही लाख लाख शुभेच्छा. मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण आलात, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. त्याचपूर्वी जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे, हर्षद पवार यांच्याकडे. यस, धन्यवाद मंगेशजी उबाळे सर. अगदी आपण पाहता धावा झाला टोटल 27. अगदी 8 बॉल 31 ची गरज आहे. समोर चेंडू अगदी ब्लॉक अँड होल्ड मध्ये होता. फलंदाज बीट, यस विकेट किपर देखील बीट झालेला होता आणि आता एक सिंगल मिळते. ओव्हरथ्रो झाला आणि तिथे बॅकअप आहे. मेजर सचिन यांच्याकडे हा चेंडू मिळू शकते. एक सिंगल डबल ना आता मॅच बनू शकणार नाहीत कारण कठीण आव्हान आता होत चाललेलं आहे. अगदी आता राहिले 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे 30 धावा. 7 चेंडू मध्ये 30 धाव संख्येची गरज आहे. समोर स्ट्रायकर एंडला रवी. असून एक चांगला चेंडू भास्कर या गोलंदाजाचा पाहायला भेटतोय. आदरणीय विनायकजी सावंत साहेब यांचं देखील इथे आलेलं आहे. त्यांचं मी केसीएच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. विनंती असेल विनायकजी सावंत साहेब आपण देखील जॉईन व्हायचं आहे. झाली आहे दांडी गुल. बॅट्समन आउट आहे.
बॅट्समन आउट आहे, स्टिक वरती बॉल आदळलेला आहे, लक्षात घ्या असं आम्हाला तडमपार सांगतायत. त्याचमुळे ही विकेट मिळू शकते, लक्षात घ्या. मॅच झाल्यानंतर अगदी आपण पाहतो भरवसंग हा चेंडू तुम्ही पाहू शकता. ओव्हर समाप्त झाली आणि आता 6 बॉल 30 धाव संख्येची गरज. चला घाई करायची आपण. सचिनजी बांबळे बॉलिंग वरती आलेले आहेत. ईश्वर भांगरे यांच्याकडनं 500 रुपये लागू झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस पाहुयात मेजर सचिन बांबळे यावेळेस गोलंदाजी करतायत. 6 बॉल 30 धाव संख्येची गरज आहे. पहिला तर फुल टॉस होता, मिस टायमिंग फटका आहे. फिल्डर आहेत मिड विकेट मध्ये. चेंडू अगदी आपण पाहत आहोत ओसडी मध्ये येता राहिला आणि झेल ड्रॉप. हा चेंडू अगदी आपण पाहायला गेले तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होणं गरजेचं होतं. 2 धावा मिळाल्यात आणि आता काय 5 बॉल मध्ये 28 धाव संख्येची गरज. प्रत्येक विकेट घेतल्यास 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, ते सागरजी उबाळे यांच्याकडनं. तीस धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे 58 आता 5 बॉल 28. बिमर साठी बिमर चेंडू चेक करायचा आहे, हाईट चेक करायची आहे यावेळेस. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला घाई करायची आपण, चला घाई करा. हा चेंडू चांगला आहे मेजर सचिन यांचा. अगदी डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावा झालेल्या आहेत टोटल 30 करायच्या. 4 बॉल मध्ये अजून देखील 28 धावा. 4 चेंडू 28 धावा. फुल लेनचा चेंडू अगदी आपण पाहायला गेला तर यॉर्क लेनने टाकला होता हा बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळते, विकेट देखील मिळते. मायकल यावेळेस बॅटिंग साठी आलेला आहे. हा मायकल जॅक्सन नाहीत परंतु मायकल आहे. पाहूयात फटका यावेळेस आपण पाहतो गॅप मध्ये ढकलायचा होता. हा चेंडू किशोरला बीट संदीपला बीट करून चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन चेंडू 23 ची गरज आहे. हा फायनलचा सामना आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो. नॉकआउटचं जे स्टेज होतं, नॉकआउटचं जे फॉर्मॅट होतं, त्याचा हा फायनलचा सामना आपण पाहत आहोत. बरोबरच विपक्षामध्ये एकटा कसारा आणि आता विजयाचा सुगंध अगदी दरवळायला लागलाय. विजयाचा शंखनाद या चेंडूवरती आता फुंकला जाईल कारण 1 बॉल मध्ये हवा आहे आता 22 धावा. आणि एक गोष्ट महत्वाची असेल, जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, मॅच झाल्यानंतर आपण कुठेही जाऊ नका, जागेवरती स्तब्ध राहायचं आहे अशी आयोजकांची सूचना आलेली आहे. कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. जिथे कुठे असाल तिथे जागेवरती स्तब्ध उभे राहा. फक्त बॉल आणि बॅट कॅरी करा. यस डॉट बॉल आता जागेवरती थांबा. एकनाथजी दगडे सर्वांनी आपापल्या जागेवरती थांबायचं आहे. डोक्यातली टोपी काढायची आहे. सर्वांनी जागेवरती थांबायचं आहे. जागेवरती राष्ट्रगीत घेतलं जाईल.